रामकृष्ण हरी. आपण माऊली सोहळ्यामध्ये वाटचालीमध्ये आहोत आणि आज श्री क्षेत्र चारठाणा येथील दिंडी चालते. त्या दिंडीमध्ये आपण आलेलो आहोत. बाबा बसलेले आहेत. माझं काहीतरी भाग्य की आज आमच्या परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील दिंडीची भेट झाली. तसं आपण मंदिरातून पालखी निघल्यापासून तर पंढरपूरला पोहोच होईपर्यंत बघतच आहात. पण गेल्या 2 वर्षापासून मी प्रतीक्षा करत होतो की कधी या दिंडीला भेट देईल. पण आज पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा असं म्हणायला हरकत नाही. फार मोठा अथंग समुदाय आहे. आपण बघू शकता. हे बघा, जागा पण फार छान आहे. पाणी जरी आला तरी पण चिखल होत नाही. आपण ज्या बघत आहोत गाड्या, ह्या सर्व गाड्या याच दिंडीच्या आहेत. आपण त्यांच्या संयोजकासोबत बोलणार आहोत. किती गाड्या आहेत, किती दिवसापासून चालती, सर्व काही माहिती घेणार आहोत. रामकृष्ण हरी बाबा. रामकृष्ण हरी. आपली दिंडी सरासरी किती वर्षापासून चालत असेल? जवळपास 2000 साली सद्गुरू नामदेवजी महाराज चारठणकर बाबांनी ही दिंडी सोहळा सुरू केला आणि आज पाहता पाहता दिंडीला 26 वर्षे झालीत. म्हणजे अवघ्या 200 माणसापासून आणि 10 रावट्यापासून सुरू झालेला सोहळा आज 2000 लोकांपर्यंत आणि 100 रावट्या 100 वाहनं असा भव्य दिव्य सोहळा आहे. खरं तर हा सोहळा म्हणजे आळंदीपासून पंढरपूरपर्यंत म्हणजे एक पायी जाण्याचा केवळ पायपीट नाही, तर जीवाचा शिवाशी जोडणारा मार्ग म्हणजे हा सोहळा आहे. आणि खरंच म्हणजे आम्ही या दिंडीमधले एक सेवेकरी आहोत. आम्हालाही आमचं भाग्य समजतो की माऊलीचं सानिध्य तर आम्हाला आहेच आहे, पण सद्गुरू बाबासारख्या साधूच्या सानिध्यामध्ये आम्ही हा प्रवास आळंदीपासून पंढरपूरपर्यंत करत असतो. या दिंडी सोहळ्यामध्ये अगदी वारकरी तर 2000 पेक्षा जास्त आहेतच, पण याच्या पाठीमागं सद्गुरू बाबाची निष्कामता आणि सद्गुरू बाबांचं वारकऱ्यांवर असणारं जे प्रेम आहे आणि दिंडीमधील जे कार्यकर्ते आहेत त्यांचं कुशल असं नियोजन. म्हणजे सकाळी निघल्यापासून रोज पहाटे काकडा भजन असेल, दिंडीमध्ये चालण्याची शिस्त असेल, प्रत्येक वारकऱ्याला सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, सायंकाळचं जेवण आणि रोज रात्री फडावर कशीही परिस्थिती असो त्या परिस्थितीमध्ये कीर्तन होणार म्हणजे होणार, असे म्हणजे अगदी नियमामध्ये हा सर्व दिंडी सोहळा असतो. म्हणून आज ही दिंडी अगदी शून्यापासून अगदी फार व्यापक ह्या दिंडीनं रूप घेतलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे बाबा तर आहेतच, या दिंडीमध्ये चालणारा प्रत्येक वारकरी हा स्वयंशिस्तीनं चालतो. प्रत्येकजण आपली दिंडी समजून हे कार्य करत असतो. अशी ही सुंदर असा दिंडी सोहळा आहे. धन्यवाद बाबा. आपलं काहीतरी भाग्य. भरतखंडेन नरदेह प्राप्ती ही तो परम भाग्याची संपत्ती किंवा प्राप्ती. आणि त्याच्यात आपल्याला एक मन आहे आपल्या जिल्ह्याची, जगात जर्मली आणि भारतात परभणी नाही का. आणि परभणीमध्ये असून जिंतूर तालुका आणि जिंतूर तालुक्याला आपली लाभलेली विभूती. जन्मतेनी प्रसंगे स्त्रीदेह शिवणे, तेथून जन्मांतरी नाही का, त्या व्यक्तीप्रमाणे. आणि माझे काहीतरी भाग्य, कारण जोग महाराजाची परंपरा आपल्या जिल्ह्याला आहे. मोतीराम महाराज, नंतर मारुती महाराज आणि नथुबाबाच्या नंतर आपल्याला ही लाभलेली विभूती. कारण प्रत्येक तालुक्याला किंवा जिल्ह्याला संताचा आधार असतो. जसा एखाद्या इमारतीला स्तंभ असतो, तसा हा आपल्या तालुक्याला जिंतूर तालुका ओळखायचं म्हटलं. आम्हाला बरेचसे विचारतात, बाबा तुम्ही कुठले? तर मी जर सांगितलं नुसतं सज्जन महाराज आहे, माझं एक YouTube चॅनल आहे, माझे एवढे फॉलोअर आहेत, तर नाही ओळखायला येत. पण जर का चाठणचं नाव सांगितलं चालत असताना तर लगेच बाबाच्या नावानं ओळखले जातात. हे आपल्या तालुक्याचं भाग्य आहे आणि तालुक्याचं भूषण पण आहे. तर आता दादा, असं मला म्हणायचं की माऊली सोहळा हे नाव का असेल बरं? बाकीच्या दिंड्याला नाव दिलं जातं, परभणीची दिंडी, जिंतूरची दिंडी, इथली दिंडी,
पण या सोहळ्याला डायरेक्ट माऊली सोहळा असं नाव दिलं जातं. थोडी मला कल्पना येते, म्हणजे प्रश्न म्हणून नाही, बाबाच्या समोर. त्याचं कारण हा साक्षात महाविष्णूचा अवतार असणारे ज्ञानोबा आहे, त्यांचं सानिध्य याच्यामध्ये आहे. आणि याच्यामध्ये त्याला सोहळा म्हणण्याचं कारण, याच्यामध्ये कसल्याही प्रकारची व्यवस्था जरी नसली यामध्ये आनंद आहे. आणि ज्या ठिकाणी आनंद आहे तो मात्र सोहळा आहे. ज्या ठिकाणी ज्ञानोबाराय आहेत त्या ठिकाणी सोहळा आहे. त्या ठिकाणी व्यवस्था नसली तरी चालेल. राहण्याकरता बंगला नाही, या ठिकाणी राहण्याकरता रावटी आहे. झोपण्याकरता गादी नाही, माती आहे, पण या ठिकाणी आनंद आहे, म्हणून हा सोहळा आहे. माझ्या मुद्दीप्रमाणे या सोहळ्याला असं एक नाव आलं असेल की जसे वेगवेगळ्या वळबणी, वेगवेगळे वहळ आणि ओढे नाले नदीला मिळाल्यावर तोवरी वहळा वहळ जवन पावे गंगाजळ, त्याचं नाव मोडलं जातं व नदीचं आणि नाल्याचं ते गंगारूप होतात. तशा अनेक दिंड्या अनेक प्रांतातून, अनेक भागातून, आता लंडनची दिंडी आलती, मी शूट केली बघा, माझ्या चॅनलला आहे. असे कितीतरी येतात, पण इथं आल्यावर त्या दिंडीचं नाव राहत नाही. जसं वळबणीला आणि नाल्याला नाव राहत नाही, किंवा आलिया नदी नदाचे संघाट करी वाड पोट समुद्र जेवी, अनेक नदी आणि नद्या जरी श्रावण मध्ये भरून आल्या असल्या तरी पण समुद्रावर गेल्यावर त्यांना नाव रूप राहत नाही, अवघ्या उर्मी झाल्या. आता बाबासोबत नाही बोलू शकत. मग तसं पण असेल का की याला दुसरं नाव दिल्यापेक्षा आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषमधुवन सांडी येले का बरं? तर इथं सुतार कुंभार वारीक विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म नाही का, कोणत्याच जाती धर्माचं वर्णाचं नाव नाही. आणि आपल्या खेड्या भागात जर पाहायचं तर ब्राह्मण सोहळ्यात पूजा करतो नाही का. आता इथं सगळ्याला सोहळा आहे, नाही ज्या विटाळ अखंड सोहळे आणि उपाधी वेगळे जाणीवीच्या नाही का. आता आपल्याला गावाकडे कोणतीच उपाधी नाही, कारण नेट बी चालत नाही आणि फोन बी लागत नाही, आपण उपाधी वेगळे आहोत. असो, मी नाही बाबा सोबत, कारण लहान तोंडे मोठा घास असं होईल. तुम्हाला काय म्हणायचं सांगा याच्यावर पुन्हा? कारण जगामध्ये अनेक संप्रदाय आहेत, पण जगामध्ये आपलं कल्याण करणारा हा केवळ वारकरी संप्रदाय आहे. जगामध्ये अनेक लोक येतील, आम्ही तुम्हाला हे दाखवू ते दाखवू, आम्ही तुमचं कल्याण करू, पण जगामध्ये कल्याण करणारा वारकरी संप्रदाय ज्ञानोबा तुकोबा आणि ज्ञानेश्वरी गाथा याच्याशिवाय तुमचं आमचं कल्याण करणारं कोणीच नाही महाराज. आपलं कल्याण करणारे फक्त ज्ञानोबा तुकोबा आहेत. आपलं कल्याण करणारा फक्त केवळ आणि केवळ वारकरी संप्रदाय आहे. जगामध्ये अनेक आहेत की आम्ही एक आहे, एकी सांगणारे असतील, आभेद दाखवणारे असतील, पण खरा आभेद मानणारा फक्त वारकरी संप्रदाय. धन्यवाद. एक देश नाही, अनेक देश, अनेक जिल्हे, अनेक राज्य, अनेक धर्म, अनेक जाती, सगळं अनेक असलं, इथं मात्र सर्व एक आहेत, ते म्हणजे वारकरी. धन्यवाद रामकृष्ण हरी. आपण थांबूया, कारण हरिपाठाची वेळ झालेली आहे. आता बोलत गेलं तर 1 तास 2 तास आपण समजा, कारण हा पेपर सोडल्यासारखं आपलं बाबाच्या समोर मुद्दाम होऊन आपण बोलतो असं म्हणायला हरकत नाही. कारण निर्वातीचा दिंपू नेने कदा काळी कंपू, जसा वाती नसलेला दिवा तो कधीही केवढं जरी वादळ आलं तरी विझत नाही, तसा माऊलीने हा दिवा लावलेला आहे. तुकोबाराया, एकनाथ महाराज आणि नामदेवराया कळत झालेले आहेत. असो, श्लोक द्रक्ष लता ओरी मांडव झाली गीता, आणि संसार श्रता इसावया, संसारातल्या श्रमलेल्या जीवाला इसवण्याकरता ज्ञानेश्वरी गाथा असे महान ग्रंथ संतांनी दिले. आणि त्या ग्रंथाचे आपण पाईक आहोत, याचा मला अभिमान वाटतो. आणि ते सर्व मार्गदर्शन घेण्यासाठी आपल्याला आळंदीला किंवा वृंदावनला जायची गरज नाही, बाबाकडे गेलं म्हणजे ते सर्व आपल्याला. तसं महाराज, आळंदीला सद्गुरू जोग महाराजांनी 1917 साली इतिहास रचला आणि महाराष्ट्रातली पहिली संस्था स्थापन केली. तसं सद्गुरू बाबांनी या इतिहासाची पुनरावृत्ती केली आणि 1982 साली मराठवाड्यातली पहिली संस्था ही परभणी जिल्ह्यामध्ये सुरू. वा, धन्यवाद. हे मराठ्याचे नगरी ब्रह्मविद्येचा, आपल्याला म्हणायला हरकत नाही, जिंतूर तालुक्याचे नगरी. आणि रामकृष्ण हरी. चला आपण थांबू आता. एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ जमविला. जसं एखादा वास्तू उभी करायची असली तर म्हणजे त्याला खांब लागतात, तसे काही बाबाकडे खांब आहेत. त्यापैकी अर्धड नाना, अर्धंड का अर्धड अर्धड बरं, नाना पण बोलतात. रामकृष्ण आहे नाना. रामकृष्ण.
गेल्या 2000 साली गुरुवरे बाबाच्या नेतृत्वाखाली आम्ही ही दिंडी चालू केली. खरं तर मी अगदी 2000 पासून तर 2026 पर्यंत एकही वर्ष न चुकता ह्या दिंडीमध्ये येतो. सेवा आपल्याला जेवढी करता येईल तेवढी करतो. गुरुवरे बाबाच्या नेतृत्वाखाली आम्ही अगदी 150 लोकांपासून सुरू केलेली दिंडी आज 1500 लोक आहेत. 1500 लोक आम्ही एका ट्रकवर सगळं भागत होतो. आज आमच्याकडे 5-6 ट्रक आहेत. वा, त्याची संख्या वाढली आणि व्यवस्था सुद्धा वाढत गेली. आता माझ्यासमोर माझ्या शेजारची राहणारी मूर्ती कुंभार पिंपळगावचे लोक यांनी आपल्याला पहिल्याच वर्षी भांडे जे काय आपल्याला वस्तू लागतात त्या वस्तू त्यांनी उपलब्ध करून दिल्या होत्या. अगदी शून्यातून तयार केलेली ही दिंडी आज अशी गगनाला भिडलेली आहे. गुरुवारी बाबाच्या नेतृत्वाखाली 1 एकर 2 गुंठे जमीन आम्ही पंढरपुरात घेतली. 9 गुंठे जमीन आळंदीमध्ये आहे आणि 4 ठाण्याला भव्य असा बाबाचा आश्रम आहे. हे सगळं शून्यातून झालेलं आहे. बाबाचा इतका संघर्ष आहे की बाबाने सुरुवातीला सायकल असो, ट्रॅक्टर असो, टेम्पो असो किंवा ट्रक असो याच्यात प्रवास करून मार्गदर्शन करायचं, धर्माचं काम करायचं. अगदी वयाच्या 10-12 वर्षापासून जे बाबाने हे कार्य हाती धरलं आज 70 पर्यंत आले तरी त्यांचं कार्य चालू आहे आणि हे कार्य वाढत चाललंय. दिंडी व्यवस्थित आहे. 1500 लोक असून सुद्धा कोणाला तक्रार नाही किंवा कोणाचा काही वाद नाही. स्वयंपाक अगदी 3 टायमाला स्वयंपाक. सकाळी आचारी नाश्त्याला असतात, दुपारचे वेगळे, संध्याकाळचे वेगळे. 3 टायमाचे आचारी वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळं जरी कुठं ट्रॉफिकमध्ये कुठलं तरी आमच्याकडे काही अडकत नाही. आणि आमच्याकडे ते बादाड साहेबाची एक सिस्टीम आहे. इतकी जोरात सिस्टीम आहे की तिकडच्या सप्त्याला लाजवेल असे आमच्यामध्ये कीर्तन होतात. आणि आमच्याकडे कीर्तनकार जवळपास 50 असतील विद्यार्थी येतात. तर आम्ही सुरुवातीलाच अशी सिस्टीम केली की यावर्षी दररोज चिठ्ठी काढायची आणि त्या चिठ्ठीप्रमाणे जसं कीर्तन निघन त्याला कीर्तनाची सेवा द्यायची. धन्यवाद. असा हा उपक्रम आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत चालू केलेला आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. धन्यवाद माऊली. इवलेशे रोप लावेले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी. आपण म्हणतो मोगरा फुलला, आपण फुले याचायलो, पण ज्यांनी हे रोपटं लावलं, ज्यांनी त्याला मंडप घातला, ज्यांनी त्याला पाणी घातलं, हे सर्व श्रेय त्यांना मिळेल. धन्यवाद. बाबाचे शिष्य आहेत निवृत्ती दादा वावरे. त्यांचं पण मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहात. रामकृष्ण आहे दादा. रामकृष्ण हरी. मी दिंडीविषयी तर काय फार सांगणार नाही, परंतु बाबाबद्दल सांगेल. बाबांना नामदेव बाबा चारठाणकर आणि त्यांना दिलेलं नाव प्रेममूर्ती विष्णुदास हे नाव अगदी जशास तसे लागू होतात. कारण खरोखर ते देवाची सेवा विष्णुदास म्हणजे दास होऊन करतात. आणि आज नानांनी सांगितलं 1,500 पब्लिक आहे, त्याला कारणच असं आहे 150चे 1,500 होण्यासाठी प्रेम लागतं. आणि बाबाचं प्रेम एवढं आहे, आलेला प्रत्येक माणूस लहान असो मोठा असो कोणताही भेदभाव न करता बाबा त्यांना तेवढंच प्रेम देतात. आणि म्हणून आज एवढी मोठी भव्य ही दिंडी या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यासाठी मी एकच म्हणेल, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवती. त्या सर्वांना संतांचे उपकार जे असतात ते बाबांचे उपकार सर्वांना आहेत आणि हीच सेवा सर्वांना घडो एवढीच माझी विनंती. रामकृष्ण हरी. मारुती भाऊ सातपुते हे पण बाबाचे शिष्य आहेत, ते पण आपलं मनोगत व्यक्त करतील. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माझ्या तरी माहितीप्रमाणे आमच्या मराठवाड्याच्या याच्यामध्ये पहिली संस्था बाबांनी जे चारठाण्याला स्थापन केली नुसतं म्हणता येणार नाही, पण त्यांनी सगळ्या 3 जिल्ह्यामध्ये आज आमच्या दिंडीमध्ये कमीत कमी नानानं सांगितलं की 100 गावचे कमीत कमी लोक आणि 6 जिल्ह्याचे लोक आमच्या दिंडीमध्ये असून एवढं जोडण्याचं काम बाबांनी केलं. आणि बाबांनी एवढ्या लोकांवर जे प्रेम केलंय ते एक अतुलनीय आहे. आणि मला तरी वाटतंय वारकरी संप्रदायामध्ये बाबाच्या संस्थेमध्ये जी मधुकरी येते, तर येणाऱ्या मधुकरीमध्ये लेकरात बसून खाणारा महात्मा असेल तर या वारकरी संप्रदायाचं एक भव्य दिव्य नाव असं घ्यावं लागेल. त्या महात्म्याचं नाव म्हणजे नामदेव महाराज चारठाणकर. कारण लेकरामध्ये बसून खाणारा महात्मा हा एकमेव असेल आणि त्यांना मधुकरीशिवाय दुसरं काही आवडतही नाही. आणि त्यांचा आवड म्हणजे सगळे मुलं जे आहेत त्यांनी जशी आता आपल्या वर्ल्डमध्ये मारुतीकार प्रामुख्यानं जन्माला येते, तसं
वारकरी संप्रदायामध्ये चारठाण्याला लेकरं कीर्तनकार, मृदंगाचार्य आणि गायनाचार्य घडण्याचं काम बाबांनी जे केलंय ते अविरत आयुष्यभरासाठी चालू आहे. त्यांना अभिमानानं सांगावं की आमचे जे मुलं आहेत, बाबाचे जे मुलं आहेत 24 कॅरेट सोन्यासारखे आहेत, की त्यांचं नाव किंवा वर्णन करावं तेवढं फार कमी आहे. धन्यवाद. आणि संताचा महिमा तो बहुगो दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, परी होईल काय कामधेनू. असं कामधेनू सारखं नेतृत्व आमच्या बाबाचं आहे. हे एवढं बोलतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आताच आपल्या इथे अतिथी आलेत काही, आणि अतिथी देवो भव त्या व्यक्तीप्रमाणे आपण त्यांचं पण थोडस, बाबाचे ते शिष्यच असावात. डिगू नाना आरदड आणि ढवळे महाराज साहेब ढवळे मूर्ती. दादा, आपलं सुद्धा मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. रामकृष्ण हरी. दादा, मूर्ती, राजे टाकळी परिसरातली गावं, उकडगाव, आम्ही 2001 पासून दिंडी सुरू केलेली आहे. आणि प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त माझ्या माहितीप्रमाणे राजे टाकळे आणि मूर्ती ह्या 2 गावचा जास्तीत जास्त सहभाग आहे. एवढंच नाही, तर आमच्या इथून पहिल्यांदा आम्ही 5 लोक आहेत. त्यामध्ये आमचे डॉक्टर आहेत, पोलीस पाटील आहेत बसलेले, भाऊ आहे, असे 5 लोकांनी भांड्यासाठी वर्गणी करून 25,000चे प्रथम भांडे दिले. त्यानंतर 5 रावट्या 5च जणांनी मिळून दिल्या. आणि त्याच्यावर हा एवढा मोठा खेळ वाढला. आणि प्रथम सुरुवातीपासून आम्ही जे सहकार्य करायचो किंवा महाराजाला वेळोवेळी स्वतः आज जसं नाना माईकवर सांगतात त्याप्रमाणेच मी 10 ते 15 वर्ष सारखी सतत सेवा या दिंडीमध्ये केलेली आहे. आणि महाराजाचं सुद्धा आमच्या गावावर जास्तीत जास्त प्रेम आहे. प्रत्येक वर्षी महाराज आमच्या गावात 2-3 वेळेस भेट देतात. एवढंच नाही, तर प्रत्येक वर्षी लागणारं धान्य आमचे निळूभाऊ, इसवांना हे गावातून जमा करून तुमच्या दिंडीला जेवढं लागतंय ते प्रत्येक वर्षी आमच्या मूर्ती गावातून दिलं जातं. ते मी मोठेपणाने सांगू शकतो. आणि असंच आमचंही महाराजावर इथून पुढे याचप्रमाणे लक्ष राहील आणि महाराजाचंही आमच्या गावावर राहील. एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपतो. रामकृष्ण हरी. ज्यांनी मला निमंत्रित केलं ते आता आमच्या गुरुच्या ठिकाणी आहेत, आमचे उत्तम दादा बागल. आणि त्यांच्यासोबत मी आपली तिथली संस्था पंढरपूरची, काय नाव दिलेलं आहे त्याला, तिथल्या जागेला पंढरपूरच्या, हा, पंढरपूर. आणि तिथलं पण त्यांचं प्रवचन, तिथली पण जागेचं नियोजन सगळं आम्ही शूट केलेलंच आहे. दादा, आपलं पण 2 शब्दामध्ये मनोगत सांगा. मी फक्त बाबाच्या कृपेबद्दल बोलणार आहे. आता जैसी क्रोंच पक्षीने समुद्री तिरी पुल्ले ठेवून दूर देशाप्रती चारा घ्यावं जाय. 6 महिने कालक्रमित पिल्ले तशी जित वाहे ऊर्ध्वमुख करुणी. म्हणजे याचा अर्थ असा की समुद्राच्या ठिकाणी क्रोंच पक्षीने पिल्ले ठेवती आणि 6 महिने आपल्या भरारी मारून या ठिकाणी हजारो किलोमीटर जाती. आणि तिथे गेल्यानंतर आपले पिलं ज्या भागाला येतं त्या भागाला तोंड करून असं या ठिकाणी कृपादर्शनी पाहिजे त्या पिलाचं पोट भरतं आणि पिलं वाढतात. तसं या ठिकाणी बाबाची अशी कृपा आहे. खरं महाराष्ट्रात या ठिकाणी अशी कृपा बाबाची की विद्यार्थी त्या ठिकाणी हजारो विद्यार्थी आपण नजरेने पाहतो, पण त्या ठिकाणी आपण भक्त आहेत बाबाचे. आणि बाबा जसे बाबाचे विद्यार्थ्यावर जशी कृपा आहे तशी भक्तावर कृपाची, भक्ताची कल्याण होतं. अशी ताकद बाबाकडे. एवढेच माझे 2 शब्द. वा, धन्यवाद दादा. आगा मुख मिळविन करी पिल्याचे पोषण कुर्मी जेवी. त्या व्यक्तीप्रमाणे कुर्मी म्हणजे कासवीला स्तन नसतात, पण कासवीचे भेटी जवळ दृष्टी तर अमृताची सृष्टी दृष्टी पुढे नाही का. बाबाचा फोटो जरी बघितला तर काय होतं, दर्शन घालण्यासारखं होतं. आपण थांबूया. रामकृष्ण. भगवान दादा तवर शेनगावून आलात, शिवणगावून आलात दादा. किती लांब शाखा जोडल्यात महाराजांनी, आम्हाला पण कल्पना नाही. ते सुद्धा आपलं 2 शब्द मनोगत व्यक्त करते. रामकृष्ण हरी. मी संत जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबाराय यांचा एक उक्तीप्रमाणे एवढंच सांगू इच्छितो की ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुनी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकुनी करती पाप. आज
या सर्व काही पवित्र सोहळ्यामध्ये अनेक भोंदू लोक समोर दिसत असताना आमच्यासारख्या तरुणांना ज्यावेळेस आम्ही विज्ञानवादी आणि धार्मिक दृष्टिकोनातून ज्यावेळेस या सर्व गोष्टीकडे बघतो त्या टायमाला खरंच नामदेव महाराजांच्या जसं त्यावेळेस या वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला त्यावेळेस जसं ते नामदेवराय म्हटले की नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावू जगी, त्याचप्रमाणे या नामदेव महाराजांनी सुद्धा अगदी त्याच विचाराला प्रमाण मानून जे आज खऱ्या अर्थानं कोणत्याही हे जे बाकीचं जे काही खोटेपणा आहे तो खोटेपणा न हे करता जो सत्यपणा आहे, जिथं खरंच आज माझं सुद्धा आमच्यासारखे म्हणजे सुशिक्षित माणसं सुद्धा जिथं महाराजांपुढं नतमस्तक होतात, मला सुद्धा प्रामाणिकपणे असं वाटतं की आता इथून पुढे महाराजाच्या या दिंडीमध्ये आपण सुद्धा दरवर्षी येण्याचा प्रयत्न करावा. वा, धन्यवाद. बरे झाले देवा वाचवणे आलो, इथवरी नाही सापडलो मृत्यूच्या आहारी, आणि उरले ते हरी बाबाला आयुष्य समर्पण, नाही का? मला वाटतं रामकृष्ण हरी. बाबाला विनंती की एवढा मोठा परिवार आला, बाबा दीपावलीच्या सणाला सगळ्या मुली येतात, पण एखादी मुलगी जर नाही आली तर आईला यदा कदाचित तिची आठवण येत नसल, पण मुलीला रात्रभर झोप येत नाही की आई माझी आठवण करते का. पण बाबा तुमच्या आठवणीमध्ये सर्व ह्या मुली येतात. शिनले भागले कोणा आम्हा पुशिले तुझे विने एकुले पांडुरंगा, किंवा प्रेमाचे भातुके कोणा आम्हा दिधले तुझे विने एकुले पांडुरंगा. कशाहून मी गेटवर बसलेलो होतो आज, तर सगळे जण विचारित होते बाबा आहेत का, बाबा आहेत का. त्याच्याहून मला प्रेम कळालं. बाबा पण आपलं आता या ठिकाणी समोरोपर मनोगत व्यक्त करते. वक्रतुंड महाकाये सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज चॅनलवाले या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे आणि आमचे संबंध बालपणापासून लहानपणापासून आहेत, आणि म्हणून आज ते या ठिकाणी आलेले आहेत आणि मला थोडं बोलायला सांगितलं. आता आपण काय बोलणार आहेत? जसं तुकाराम महाराजांना म्हटलेलं आहे, काय सांगू आता संताचे उपकार आणि मज निरंतर जागविती. पण आपण जरासा थोडा बदल करू, काय सांगू आता समाजाचे उपकार. कारण मी तर नेहमी सांगत असतो, मी व्यवहार शून्य मनुष्य आहे. मला व्यवहारातलं काहीच कळत नाही. पण काही म्हणते तुला तुम्हाला काही कळत नाही, मग हे चालतं कसं? तर हे चालतं केवळ समाज मात्र नितांत प्रेम करणारा आहे, आणि नितांत प्रेम करून प्रत्येक जण हे स्वयंसेवक आहेत. स्वतःचा मोठेपणा बाजूला करतात. ज्ञानोबारायांनी म्हटलेलं आहे, थोरपणा परा सांडीजे व्युत्पत्ती आगवी विसरीजे जगा धाकुटीक होईजे तै जवळीक माझी. आता तौर साहेबांना सांगितलं, आमचं इथून पुढं आयुष्य या सेवेमध्ये राहील. त्याच्याबद्दल एकदा टाळी वाजवा. आणि तरुणाबद्दल एवढीच एक विनंती आहे, खरं सांगायचं का, आता आमच्यासारखे वयाचे जे लोक आहेत, आता आम्ही तर बाद झालेलेच, पण आता हे जे काही तरुण वर्ग आहे, या तरुण वर्गानं यामध्ये सामील होण्याची गरज आहे. त्याचं कारण असं आहे, भारत देश हा तरुणाचा देश आहे. तरुणाला जर चांगले संस्कार लागले तर भारत देश हा मात्र संस्कृती प्रधान देश होईल. म्हणून या निमित्तानं सर्व जे काही तरुण मंडळी आहेत महाराष्ट्रातले, भारतातले, या सर्वांना मात्र संस्कारिक होऊन आपल्या मुलाबाळाला देखील संस्कारिक करावा आणि आपलं जीवन सफल करावा, अशी माऊली चरणी प्रार्थना. राम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय.